हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज व्हॉट्स इन माय बॅग करणार आहे. ॲक्च्युली व्हॉट्स इन माय कॉलेज बॅग. तर ही माझी कॉलेज बॅग आहे. आय गेस दिसत असेल. मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. लास्ट इयर आहे आता माझं. तर डिप्लोमा पासून मी हीच बॅग यूज करते. मला ह्या दोन बॅगचं कॉम्बो मिळालं होतं ॲक्च्युली. ही एक छोटीशी अशी स्लिंग बॅग आहे आणि ही प्रॉपर अशी बॅकपॅक आहे. दिस वॉज द ओनली बॅग जी तिकडे अवेलेबल होती. तर झालं काय ना, ॲक्च्युली मी डिप्लोमामध्ये होते आणि जस्ट कॉलेज चालू होणार होते. तर माझ्या पप्पांसोबत मी शॉपिंगला गेले होते मॅक्समध्ये. अँड तिकडे एक ऑफर चालू होती की 3000च्या वरती जेवढी पण शॉपिंग कराल तुम्ही, तर त्यावर आहे ना ही बॅकपॅक मिळेल तुम्हाला 250 रुपीज अजून भरले तर. म्हणजे फ्रीमध्ये नाही मिळाली की त्या शॉपिंगवर 3000च्या शॉपिंगवर हे फ्री. 3000 प्लस 250ला ही बॅग मिळणार. आणि मला म्हणजे आवडली ही, ॲक्च्युली खूप चांगली आहे. आणि प्रॉपर ह्याचं कार्ड आलं होतं वाईल्ड क्राफ्टचं. ही वाईल्ड क्राफ्टची बॅग आहे ओरिजिनलवाली. तर 250मध्ये कोण नाही घेणार. आणि ही अशी जास्त सिरियस पण वाटत नाही. ऑफकोर्स त्यात लॅपटॉप वगैरे नाही बसत, बट हां अशी छान म्हणजे क्यूट आहे. कॉलेज गोईंग मुली यूज करू शकतात. मोस्टली मुलं नाही यूज करणार ही बॅग. तर हां, मला ही 250 रुपीजमध्ये मिळाली होती. ह्याचे बॅग्स बघितले मी, काहीतरी 2000-2500 असे येतात. मला ही 250मध्ये मिळाली. हे मी बिलकुल कधी यूज नाही केलं. क्वालिटी वगैरे चांगली आहे त्याच्या चेन्सची असे. आणि 2 कंपार्टमेंट्स आहे. याच्या आत पण सेम इथे व्हाईट क्राफ्ट दिलं आहे आणि मागे काही नाही. आणि असे ही दोरी आहे. ही मला बिलकुल ह्याचं डिझाईन वगैरे काय नाही आवडलं. हे लिटरली लहान मुलांसारखं वाटतं. सो मी नाही यूज केलं. आता ह्या बॅगबद्दल, तर ह्याला इकडे एक बॉटलचं कंपार्टमेंट, हे सेकंड. अँड ह्याला असे हँडल्स आहेत. 2 कप्पे आहेत. अँड फर्स्ट कंपार्टमेंट मी ओपन करते. इकडे मी बॉटल टिफिन आणि हे बॉटल टिफिन इथे ठेवला की मी इथे तर काय ठेवत नाही आहे. असं पेन्स वगैरे ठेवू शकतो, बट पाऊचमध्ये असतं. आणि इकडे एक झिप आहे आतमध्ये. झिपमध्ये काय बघूयात, काहीच नाही आहे. आणि आता तर काहीच नाही ना. आता टिफिन बॉटल असतं, ते आता नाही बिकॉज मी आज कॉलेजलाच गेले नाही आहे. मग सेकंड कंपार्टमेंट येतं इकडे. सो कुठून स्टार्ट करू मी? ठीक आहे. आता माझ्या बॅगमध्ये ना 3 असे पाउचेस नाही बोलता येणार, बट 3 अशा वेगळ्या ह्या गोष्टी आहेत. वेगवेगळे पर्पज आहेत त्यांचे. सो फर्स्ट ब्लॅक पाऊच. हा खूप जुना आहे गाईज. हा 99 रुपीजला मी घेतला होता डीमार्टमधनं. बोलता येईल माझं इमर्जन्सी किट किंवा काय बोलता येतं त्याला, मेकअप कम म्हणजे सगळंच आहे यात. पण एक चेन उघडली की इथे अजून एक चेन आहे. आणि इथे असे कंपार्टमेंट्स आहेत, दिसतात का? ट्रान्सपरंट असे 2 कंपार्टमेंट आहेत. सो मी एक गोष्ट तुम्हाला काढून दाखवते. फर्स्ट इज वेट वाईप्स. वेट वाईप्स खूपदा लागतात, जेवलं वगैरे तेव्हा लागतात, किंवा काही हात वगैरे खराब झाला. मग आहे माझ्याकडे पॉकेट परफ्यूम. हा यार्डलेचा आहे. ह्याची प्राइस 70 रुपीज आहे. थर्ड, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे पण मी यूज का नाही करत. 2024 ठीक आहे, अजून एक्सपायर नाही झालं, अजून 6 महिने आहेत. हँड सॅनिटायझर खूप इम्पॉर्टंट. देन हे ॲक्च्युली मी गाडीने जाते, 2 व्हीलरनी. तर मी काय करते ना, खाली गेल्यावरच गाडी पुसून घेते आणि फक्त हात धुते तिकडे. तर माझे हात खूप ड्राय होतात, तर म्हणून मी हे ठेवलं आहे. हे पण मी परचेस नाही केलं. हे न्यूजपेपरला येतं ना जे चिपकून असं, तर ते आहे. बट हे पण कधी यूज नाही केलं. टिकटॅक. अँड अजून एक टिकटॅक. हे ॲक्च्युली यातले जे आहेत ना ते संपेल आता, म्हणून बॅकअप आहे. हे खूप बरं पडतं. झुडिओची लिपस्टिक. सो ह्यात प्रॉब्लेम, शेड तसा तर चुकलाच आहे माझा. बट अजून एक गोष्ट काय चुकली माझी, की मी ह्याची एक्सपायरी डेटच नाही बघितली. आणि जेव्हा मी घेतलेली ना, तर त्याच्या 2 महिन्याच्या नंतरच ही एक्सपायर झाली. म्हणून मी यात ठेवली आहे की फक्त जेव्हा इमर्जन्सीला लागेल तेव्हा. शेड जस्ट सांगते, ओ सो न्यूड N04 शेड आहे. 99 रुपीजची भेटली होती. जस्ट ही अशी न्यूड आहे. छान आहे कलर. लिप लायनर सोबत फक्त लावायला लागते ही. देन गाईज माझ्याकडे हे आहे. काय असेल हे? किचन आहे. इट्स पेन ड्राईव्ह गाईज, इट्स पेन ड्राईव्ह, इट्स नॉट किचन. तर हे असं इंटरेस्टिंग ना, खूप कामी येतो. इंजिनिअरिंग म्हटलं. रबर बँड. देन
खूप कामाची गोष्ट गाईज. आम्हाला सारखी प्रिंटआउट काढायला लागते लाईक ॲडमिशन फॉर्म, स्कॉलरशिप फॉर्म. तर त्यासाठी आमच्या लायब्ररीमध्ये ना हे नाही आहे, ऑनलाईन पेमेंटचं काय हे नाही, तर म्हणून चिल्लर ठेवायला लागते या पाऊचमध्ये. बिकॉज हे पाऊच माझ्याकडे असतंच नेहमी असतं, जरी वॉलेट नसेल तरी हे असतं, म्हणून यात ठेवली आहे मी. देन आपण नेक्स्ट गोष्टीकडे वळूयात. तर हे व्हाईट वॉलेट हे माझ्या मम्माने आणलं होतं इकडून. क्रिसमसला कुठे जातात पुण्यातले लोक, MG रोड ना, हां, तर तिकडून तिने आणलेलं. मी नाही परचेस केलं आहे हे. तिने येल्लो आणि व्हाईट कलर असे 2 आणलेले आणि याच्यावर हे झालं आहे कार्यक्रम माझ्याकडनं. बट स्टील मला हे इतकं आवडतं ना, म्हणून मी हे चेंज नाही केलं आणि मला नंतर असे मिळालेच नाही. आणि हे पण खूप जुनं आहे, खूप 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 जुनं आहे. यामध्ये 10 रुपये आहेत. माझ्याकडे जास्ती कॅश नसते, असली तरी माहीत नाही ती राहत नाही म्हणून नसते. मग याला पण इकडे यात काही नाही आहे. देन बेसिक आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटोज अँड हे काय ड्रायव्हिंग लायसन्स आणि डेबिट कार्ड, अशा या 4 गोष्टी बस. या व्यतिरिक्त आय गेस एक गोष्ट आहे, हां, हे मम्मीनी मला दिलं होतं श्रीयंत्र. की श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं यंत्र असतं हे. सो आपल्याकडे नेहमी लक्ष्मीचा फ्लो, समजले हो, म्हणून तिने दिलेलं आहे. तर हे नेहमी असतं माझ्या वॉलेटमध्ये. दॅट्स इट, तेवढंच आहे. आहे माझं पाऊच. हे मी विनस स्टेशनरीमधनं घेतलं होतं. एस पी रोड ना, नाही सॉरी FC रोडवरच्या विनस स्टेशनरीमधनं 40 रुपीजला घेतलं होतं हे. मला जास्ती असं महागडे पाऊच घ्यायचं मला खूप हे होतं, कारण नाही माझ्याकडनं हरवतं किंवा काय अशा गोष्टी होतात. तर यात आहे ना पेनचा पेन, माझ्या पेनचं थेअरी पण आहे का, हे ना नॉर्मल असंच यूज करायचं असेल तेव्हा. मग नंतर हे असाइनमेंट्स आणि युनिट टेस्टला, इनसेम आणि एंडसेमला जी फायनल एक्झाम असते ती, असे वेगवेगळे. मग पेन्सिल, स्केल आणि शार्पनर आणि इरेझर. हे पण इरेझर तर तुम्हाला माहिती आहे आपलं हरवतं पण संपत नाही. आणि ही गोष्ट माझ्याकडे आधी नव्हती, बट ह्या सेमिस्टरमध्ये ना SPPUनी मार्कशीट बोलते आहे, आन्सरशीट खूप कमी केली आहे, काहीतरी 24 पेजेस. तर ती पुरत नाही, कारण 3rd पेजपासून आपण लिहायला चालू करतो. तर भले एका पेजसाठी पण घ्यायला लागते आता मला सप्लिमेंट. तर त्याला छेद करायसाठी नेक्स्ट मी 3 गोष्टी तर तुम्हाला दाखवल्या मेन. आता आहे माझ्या कॉलेजचं, अरे हे 3rd इयरचंच ID आहे गाईज, अजून आम्हाला दिलं नाही असं ID आहे. आता कंपल्सरी केलं 2 दिवसापासून. आणि ही एक डायरी आहे, ही मला फ्री मिळाली होती. तर देन ही डायरी मी स्वतःहून परचेस केलेली. मला त्यानं खूप चूल होती की आपण काहीतरी नाही का जर्नलिंग करूयात वगैरे. ही नोटबुक आहे. नोटबुक ॲक्च्युली माझ्याकडे नाही आहे, मी नोटबुकच नाही बनवली आहे नोटसाठी वगैरे. मी या डायरीमध्येच जेवढं काय असेल ते लिहिते. मग ही आहे माझी असाइनमेंट नोटबुक. ही आत्ता काहीच नाही लिहिलेलं आहे, पूर्ण कोरी आहे ही. असाइनमेंट येईल तर असाइनमेंट फक्त मी प्रॉपर लिहिते, नोट्स वगैरे नाही लिहिते. मग हे आहेत माझे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ह्याची 2 काढून घेतलेत मी लेटेस्टवाले. दॅट्स इट. आणि हां, हे नेहमी नसतं, बट ॲक्च्युली आता थोडं काय काम होतं ना, मार्कशीट्स वगैरे घ्यायचं होतं. आणि काल आमचा इंटरव्ह्यू वगैरे झाला, तर त्यासाठी आम्हाला रिझ्यूम लागणार होता. रिझ्यूम प्लस युअर मार्कशीट्स जेवढे पण काय असतील, रफ पेपर. ॲप्टिट्यूड टेस्ट झालेली. ॲप्टिट्यूड म्हणजे अशी टेस्ट असते जी तुम्हाला द्यायला लागते. इंटरव्ह्यूचा फर्स्ट राऊंड असतो हा माझा रिझ्यूम. मग हे माझी मार्कशीट्स आहेत फ्रॉम 3rd सेमिस्टर. हे 4 मार्कशीट्स. मग हे 12thचं मार्कशीट आहे. मग हे काही आमचे, हा फोल्डर बेसिकली मी डिग्रीच्या कॉलेजसाठी बनवला आहे. बस अजून काहीच नाही आहे बघा, पूर्ण रिकामी झाली आहे. इकडे एकदा चेक करते साईडला. ओह, गॉगल आहे हा. किड्स सेक्शनमधनं घेतलाय आणि या ह्याच्यात काय नाही, आता तर फुल रिकामी. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. मी खूप गोष्टी इकडे घालून ठेवल्यात, म्हणजे काढून ठेवल्यात सगळ्या. सो या एफर्टसाठी प्लीज एक लाईक करा. अँड तुम्हाला जर असा अजून कॉन्टेंट बघायचं असेल तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा, मी नक्की व्हिडिओ बनवेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा शेअर करून. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.